लाटणे घेऊन विट्यात महिलांचा यल्गार. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय माघार नाही. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज विटा शहरात हजारो महिला व शेतकरी बांधव एकवटले असून आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हातात लाटणे घेऊन महिला मोठ्या संख्येने मोर्चास्थळी दाखल होत आहेत. काही गावांमधून महिलांचे पथक अजूनही लाटणे घेऊन विट्याकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा भव्य लाटणे मोर्चा काढण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे शेती, घरे आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मोर्चात सहभागी झालेल्या महिला आणि शेतकरी बांधवांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेतकरी एकता जिंदाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महिला शक्तीच्या या अनोख्या लाटणे मोर्चामुळे आंदोलनाला वेगळीच धार मिळाली आहे. बघा, हजारो माता भगिनी विट्यात लाटणे घेऊन येणार आहेत. खऱ्या अर्थानं लाटणं हे तुमच्यावर उघडायला लावू नका, शक्तिपीठ रद्द करा यासाठी आजचा लाटणं मोर्चा आहे. त्यामुळे विट्यामध्ये आज हजारो महिला उतरणार आहेत. थोड्या वेळात आज या ठिकाणी महिलांची यायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थानं हे कुठे सरकार आहे? हातामध्ये बांगड्या पडलेलं सरकार आहे. आमच्या वेदना जर सरकारला कळत नसतील तर तुम्हाला लाटणी काय येणाऱ्या काळामध्ये बळावण्याचा मोर्चा सुद्धा आम्हाला काढावा लागेल. आता या ठिकाणी हजारो माता भगिनी शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी लाटण्याचा मोर्चा काढण्यासाठी विट्यामध्ये येत आहेत. त्यामुळं जेवढे शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी या ठिकाणी 10 ते 15 मिनिटात पोहोचतील. विटा प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य असा मोर्चा, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय, हजारो मोर्चाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला आपण जागा करणार आहे. या ठिकाणी आज शक्तिपीठ रद्द करा.